विश्वाच्या रचनेत अनेकविध गोष्टी सामावलेल्या आहेत. त्यात सजीव सृष्टीचाही समावेश आहे आणि यासोबतच निर्जीव सृष्टीचाही समावेश आहे. सजीव आणि निर्जीव या दोन्हीही सृष्टीचे विश्वाच्या एकंदरीत चालीरीतीत एकमेकाचं संतुलन असणं आवश्यक आहे. जीवसृष्टी ज्या आपण पाहिल्या त्यापेक्षा ज्या आपण पाहिल्या नाहीत अशाही अनेकविध जीवसृष्टी आहेत. कृमी कीटकापासून मनुष्यांपर्यंत या सगळ्यांचं तारणहार, या सगळ्यांच्या जीवन प्रवासाची चिंता त्या विश्वकर्त्याला आहे. प्रत्येक जीव आपापलं जीवन आपापल्या पद्धतीनं जगत असतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जीवसृष्टीतला प्रत्येक जीव आपापलं जीवन जगत असताना आपल्यापासून इतरांना उपद्रव होता कामा नये याची काळजी घेत असतो. शक्यतो आपल्यापासून इतरांना उपद्रव होणार नाही अशाच पद्धतीनं प्रत्येक जीवसृष्टीचं जीवनमान आहे. त्या सगळ्या जीवसृष्टीमध्ये मनुष्य नावाचा एक जीव आहे. तोही जगतो, पण तो आपल्या पद्धतीनं जगतो. ईश्वराने लावून दिलेल्या नीतिनियमानुसार जगेलच याची शाश्वती नाही. तो आपल्या पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करतो. ईश्वराला वाटतंय की मी संपूर्ण जीवसृष्टी जर तयार केली तर त्याच्यासोबत काही नीतिनियम आणि आचारसंहितासुद्धा तयार केलेली आहे. मनुष्याने सुद्धा त्या आचारसंहितेचं पालन करावं आणि मनुष्याने त्याचं पालन करावं म्हणून विश्वनिर्मात्याने इतर जीवांना जे काही दिलं नाही त्यापेक्षा काही अधिक मनुष्याला दिलं. त्यापेक्षा अधिक ते दोन गोष्टी मनुष्याला जे दिल्या त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट बुद्धी आहे. बुद्धी इतर प्राणी मात्राला नाही असं समजता कामा नये. क्वचित प्रसंगी जरा धाडसाचं विधान करतो. आपल्या मनुष्यापेक्षा बहुतांश बुद्धीचा वापर मनुष्येतर प्राणी करताना दिसतात. मन आणि बुद्धी ही इतर जीवमात्रांपेक्षा मनुष्याला ॲडिशनल दिलेली आहे, अधिक प्रमाणात दिलेली आहे. त्याचं कारण काय हो? इतर प्राण्यांपेक्षा अगदी वेगळा आणि तुलनेत इतर प्राण्यांपेक्षा सरस म्हणून मनुष्य प्रस्थापित झाला की जो आपल्या मन आणि बुद्धीच्या जोरावर इतर प्राण्यांना नियंत्रित करू शकतो. आपण लहानपणी सर्कसीमध्ये पाहत होतो. आता हल्लीच्या काळात सर्कस बंद झाली आणि प्राण्यांना जेरबंद करणं एक कायद्यानुसार बंधन आलं. पण आमच्या लहानपणी शाळकरी असताना आम्ही सर्कसीमध्ये तो अत्यंत हिंस्र श्वापदसुद्धा माणूस बुद्धी कौशल्यावर त्याला फिरवत होता. तो चापकाचा आवाज आणि त्याचा करडा आवाज त्या पद्धतीनं हिंस्र श्वापदसुद्धा वागत होते, नियंत्रणात होते. हे का झालं? मनुष्याला शक्ती आहे म्हणून, मनुष्याला ताकद आहे म्हणून नव्हे. मनुष्याला त्याच्यापेक्षा त्याला नियंत्रणात ठेवण्याची एक बुद्धी आहे म्हणून तुलनेत सगळ्या जीवसृष्टीत मनुष्य हा सरस आहे. कारण त्याला ईश्वराने प्रदान केलेली बुद्धी आहे. मला सांगण्याचा मुद्दा हा आहे की या बुद्धी कौशल्याचा वापर करून मनुष्याने ईश्वराला समजून घेतलं पाहिजे, ईश्वराचं दर्शन घेतलं पाहिजे. ही ईश्वर निर्मात्याची आंतरिक इच्छा आहे आणि ती संतांनी अनेक वेळा बोलून दाखवली. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनासमोर सुद्धा गुह्य उलगडताना हे बोलून दाखवलेलं आहे की बा अर्जुना, तुला हे सगळं बुद्धी दिले, तुला म्हणजे मनुष्य मात्राला हे सगळं दिलं, त्याचं एकमेव कारण मी कोण आहे हे तू जाणलं पाहिजेस म्हणून तुला बुद्धी दिलेली आहे. आता मला सांगा, मनुष्याला बुद्धी याच्यासाठी दिलेली आहे तर मनुष्य या बुद्धीचा वापर त्याच्यासाठी करतो का? आणि जर करत नसेल तर मन आणि बुद्धी ह्या दोन्ही मनुष्याच्या जागी आहेत. आपण पहिल्यांदा मन बघू.
बुद्धी बघू आणि दोघांचं साम्य काय, मन काय कार्य करते आणि बुद्धी काय कार्य करते याविषयी जर बारकाईनं आपण बघितलं तर मला असं वाटतंय की आजपर्यंत अध्यात्मशास्त्रांपासून वैदिकशास्त्रांपर्यंत बघा, अध्यात्मशास्त्रापासून वैदिकशास्त्रापर्यंत, तत्त्वज्ञानापासून मानसशास्त्रापर्यंत या सगळ्या विचारवंतांनी आपापल्या परीने मन म्हणजे काय, मन कसं असतंय, मनाला कसं ओळखलं पाहिजे. आमचे बहिणाबाई चौधरी तर अत्यंत सोप्या शब्दात सांगतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकलं हाकलं पुन्हा येतं. अशी एक मनाची काय माहीत नाही पण एक अदृश्य अशी शक्ती आहे. तुम्ही सगळे इथं बसलात, एकदम मनाला जर वाटलं इथं येताना दाराला किलूप लावलं आहे का, नाही, मन कुठं गेलो, तार दिशा आपल्या घराच्या दरवाजाच्या त्या कडीपर्यंत मन जाऊन. माझंही मन कधी कधी वेगळं आहे. माझ्याही मनाला वाटतंय की पंतप्रधानाची खुर्ची कशी असेल एकदा बघून यावं, मन लगेच, कारण हे मन आहे आणि मनाचा वेग हा प्रचंड वेग आहे, प्रचंड आहे. भारतीय तत्त्वज्ञान सांगते की बाबा या मनाला आवर घालणं फार कठीण आहे. मानसशास्त्र तेच सांगतंय, वैद्यकशास्त्र तेच सांगते, तत्त्वज्ञान तेच सांगतंय, अध्यात्मशास्त्र तेच सांगतंय की या मनाला आवर घालणं कठीण आहे. एवढंच नव्हे, आजपर्यंत मनाचा ठाव ठिकाणा कोणालाही लागलेला, ते हिमनगासारखं आहे म्हणतात आमचे मानसशास्त्र म्हणतात, ते हिमनगासारखं आहे. 2/3 भाग आज आपल्याला पत्ता लागला आहे, बाकीचा सगळा अदृश्य आहे. त्या मनाचा आपल्याला शोध घ्यावा लागतो. का घ्यावा लागतो मी हे का सांगतो मन आणि बुद्धीविषयी, की जोपर्यंत हे आपल्याला कळणार नाही आणि ते जर कळालं नाही तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला कसं वागायचं आहे हे नाही समजणार. आणि ते जर समजलं नाही तर मग आपलं संपूर्ण आयुष्य कुठंतरी जिथं झिजायला नको आहे, जिथं खर्ची व्हायला नको आहे तिथंच झिजतंय, तिथंच खर्ची होते. उगाच आगाव नसलेल्या डोक्याचा ताप आपण वाढवून घेत असतो. म्हणून हे सांगणं आवश्यक आहे. दुसरं बुद्धी आहे. खरं सांगू का, संत महापुरुष शरीर स्वास्थ्यासाठी, परमार्थ मार्गातील ध्येयप्राप्तीसाठी मन आणि बुद्धी नियंत्रणात ठेवली पाहिजे, कारण ती आवश्यक बाब आहे. शरीराच्या जीवन प्रवासात ज्या साधकांना मन आणि बुद्धी नियंत्रणात ठेवता आली तो साधक यशस्वीपणे आपलं जीवन जगू शकतो असं आवर्जून सांगतात. हे सर्व सांगण्याचं कारण माझं एवढंच आहे की प्राणीमात्राच्या तुलनेत मनुष्य मन आणि बुद्धी असल्यामुळं जरा सरस आहे. आणि मग हे जर सरस असेल तर बुद्धी म्हणजे काय, बुद्धीच्या जोरावर त्याला काय पाहिजे, काय नको, काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे त्याला कळणारी बुद्धी आहे. बरं का, कळत नाही असं नाही, ही त्याला कळणारी बुद्धी आहे. आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला ना तर शुगर पेशंट जे आहेत, ज्याला शुगर आहे, त्याला हे कळतंय की दिवाळीचा फराळ, सणवाराला होणारी पुरणाची पोळी ही मला खाणं हे माझ्या शरीराला अपायकारक आहे. कळतं का नाही हो, कळतं. हे कळतं कशाच्या जोरावर, त्याला काय आहे, त्याला बुद्धी आहे. आणि त्या बुद्धीच्या जोरावर त्याला कळते. आणि क्वचित प्रसंगी बुद्धी जर योग्य न्याय देत नसेल तर आपण टेस्ट केली, त्याला ब्लड टेस्ट म्हणतो आपण, ब्लड टेस्ट केली की ते दाखवते तुमची रेंज किती. अरे बाबा आता ना, आता थांबलं पाहिजे आपल्याला. हे कळतंय. हे कळूनसुद्धा, गोळ्या घेऊनसुद्धा शुगर वाढते का नाही. शुगर वाढण्याच्या अनेक कारणापैकी काय कारण आहे, प्रामाणिकपणे आपला आपण विचार करावा. अनेक कारणापैकी एक महत्त्वाचं कारण आहे, कळूनसुद्धा मला त्या गोड पदार्थाचं आकर्षण सुटत नाही. जाऊ द्या, आज एवढं झालंय, एवढंसं खाऊ, उद्यापासून काहीही खाणार नाही. का, हे आकर्षण काय होतंय, हळूहळू हळूहळू तुमच्या बुद्धीवर ओरचढ होतंय, तुमच्या बुद्धीला कुठंतरी खाली खेचण्याचा प्रयत्न करतंय आणि त्यातून तुमचं अपत्य वाढतंय. अपत्य वाढलं की शरीराची आपोआप झीज व्हायला सुरुवात होते. काय, आणि झीज व्हायला सुरुवात झाली की मग काय करा हो, काही केलं तरी बघा शुगर लेवलमध्ये येत नाही, शुगर लेवलमध्ये येत नाही. मी का सांगतो, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण ज्याच्याकडे दुर्लक्षित करत आहोत ते आमच्या दादांनी या सगळ्याचं मर्म सांगितलं आहे की बा सज्जना, मन आणि बुद्धीवर नियंत्रण ठेवलास ना तर जीवन आनंदमय होईल, जीवन सुखकारक होईल. नसलेल्या गोष्टी
ज्या गोष्टीचा कुठल्याही कारणाने आपल्या डोक्यावर ताणतणाव येऊ नये अशा गोष्टी आपण आपल्या डोक्यावर घेतो. किती गोष्टी डोक्यावर घेतो. अरे ते लाईट बंद कर, अरे दिवे लागणीला दिवा लाव, जर लावला नाही तर ह्याचा तिळपापड जागच्या जागी. का म्हणतो लावला का लावला नाही, तुम्ही जेव्हा कार्यक्षम होतात, तुमच्या हातात जेव्हा घर घर म्हणून होतं, त्यावेळेस तुम्ही जे नीटनेटकं केलं ते चांगलं झालं. आज तुम्ही निवृत्त आहात, तुमच्या हातात स्वतंत्रपणे घर ठेवावं अशी शारीरिकसुद्धा तुमची क्षमता नाही आहे. मनाची ताकद कशाला ठेवता. जिथं शरीर थकतंय तिथं मनावरही नियंत्रण पाहिजे का नाही. नाही, मनाची ताकद उगचागोच ठेवायची आणि मग आपल्या शरीराचा तिळपापड करून घ्यायचा काही कारण नसताना. आणि तो तिळपापड वाढत जातो, त्यातून उगीची अवघीच मानसिक संतुलन बिघडत जाते. आणि एकदा मानसिक संतुलन बिघडण्याला अजून एक कारण सांगतो बघा, ज्याचं नाव लोभ आहे. मला खरंच सांगा, ज्याच्याविषयी लोभ करावा त्याच्यापेक्षा अधिक आपण लोभ करतो का नाही. आपला पण विचार करून बघावा. काय त्या लोभाविषयी आमच्या आप्पांनी फार चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलेलं आहे. तो श्लोकच तुम्हाला ऐकवतो. सत्तामपि पदार्थस्य लाभात लोभ प्रवर्धते, विवेकोत लुप्यते लोभात, तस्मिन् लुप्ते विनश्यती. याचा मराठीत भावार्थ असा आहे, उपभोगाच्या वस्तू मिळत गेल्या की काय होतं, माणसाला त्याच्याविषयीचा लोभ वाढत जातो. ही वस्तू चांगली आहे काय, ते आमच्या मी सांगितलं वाटतं इथं अनेकदा आपल्याला, आमच्या कृष्ण कथामृतात आमच्या दादांनी त्या गोकुळ सोडून वृंदावनात भगवान श्रीकृष्णासह अनेक गोपी जेव्हा घर सोडून वृंदावनात आल्या, त्याचं वर्णन करताना आमच्या दादा म्हणतात, आप्पा म्हणतात की हे सगळं सामान नेत काही गोपिका त्यावेळेस बैलगाड्या होत्या, बैलगाडीमध्ये सगळं सामान टाकतात, बैलगाडी निघता अहो थोडं थांबा का, सुपली विसरली. अरे ती सुपली मोडकी आहे की, असू द्या. भरल्या गाडीला तिथून म्हण सुरुवात झाली असं मला वाटतंय, भरल्या गाडीला सुपाचं ओझं का. मी का सांगतो आपल्याला, उपभोगाच्या वस्तू मिळत गेल्या की अंतरंगात लोभ उत्पन्न होतो, लोभाचं आकर्षण होते. हळूहळू अजून आणि असा लोभ वाढत गेला की क्वचित प्रसंगी एक वेळ अशी येते की ती वस्तू पाहिजे याच्या लोभापायी मनुष्य विवेक विसरून बसतो. विवेकाचा अत्यंत बारकाईने विचार केला तर लोप होतो. आणि आपलं नेहमी होतं बरं का, विवेकाचा कधी लोप होतो. हा प्रसंग एकदा आपण सगळे बऱ्याच वर्षांपासून एकत्रित असल्यामुळे थोडं मनमोकळं आपल्याशी सांगतो. नातवांवर आजोबाचं प्रेम असलं पाहिजे, ते नैसर्गिक आहे. पण नातवावर आजोबाचा लोभ असतो, प्रेम असतो, त्याचा अतिरेक केव्हा होतो आणि जेव्हा विवेक आपण संपुष्टात येतो. त्याचं खूप प्रेम करायला जाऊन क्वचित प्रसंगी त्या नातवाला सुद्धा आजोबांनी आपल्याला केलेल्या प्रेमाचा सुद्धा कधी तिटकारा येतो. कधी नको वाटतंय, अरे तू जाऊ नको बरं, तिकडे रस्त्यात वाहनं असतात, तू जाऊ नको. त्याला जायला तर पाहिजे, कारण त्याला मैदानी खेळ खेळणे हा त्याचा एकमेव अट्टास. आजोबाला वाटते काय होईल की, थांब जरा, तो म्हणतो मी जातो. आणि अशातून हळूहळू आपल्याला जास्त आकर्षण आणि लोभ वाढतो. तिथून क्वचित प्रसंगी नातवाचा रागसुद्धा आजोबाला सहन करावा लागतो. हळूच ती आजीबाई म्हणतात, जाऊ द्या की, कशा करता उगच बोलता आणि बोलून घेता, जाऊ द्या. हे का सांगतो मी तुम्हाला, प्रत्येक क्षेत्रात माणसाचा लोभ वाढत गेला की विवेक हरवून बसतो, आणि विवेक हरला की सर्वनाशाकडे आपली वाटचाल झाली, यात शंका नाही.
म्हणून विवेक संतुलित राहिला पाहिजे आणि विवेक संतुलित असताना एकमेव कारण मानसिक संतुलन स्थिर असलं पाहिजे. बेचैनी असता कामा नये आणि मानसिक संतुलन जर स्थिर राहिलं नाही तर अंतरंगात जळफळाट होतो. हे पाहिजे, हे पाहिजे, त्याला मिळालंय, मला मिळालं नाही, हा असाच कसा वागतो, मी आत्तापर्यंत असे वागलो नव्हतो, आता घरात काही कळाच नाही. आणि ह्याच्यातून निर्माण काय होते? द्वेष मत्सरा